हाय, दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गोल गळ्यावर मस्त अशी ब्लाऊजची डिझाईन बनवून दाखवणार आहे. अगदी कमी वेळात म्हणजे 5 मिनिटात होणारी ही डिझाईन आहे. तर पहा, गोल गळा मी आखून घेतला अस्तर आणि ब्लाऊजच्या पीसवरती. तर गोल गळा हा वरून सेम सारखा म्हणजे गळा रुंदी आहे तेवढाच ठेवायचा 3-4 इंच आणि त्याच्यानंतर त्याचा शेप थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे गोल गळा हा खूप छान येतो. तर पहा, मी गोल गळा आखून त्याचा शेप देऊन म्हणजे कट करून घेतला. आता मी याची तुम्हाला शिलाई दाखवणार आहे. तर गोल गळा अगोदर तयार करणार आणि नंतर त्याच्यावरती पॅचवर्कची डिझाईन बनवणार. तर उलट धरून पहा, कमरेच्या बाजूला टीप मारून घेतली. आता मी गळ्याच्या बाजूला टीप मारून घेणार आहे. तर पहा, गळ्याच्या बाजूला कधीही टीप मारताना काय करायचं, मध्यातून मारायची. मध्यातून टीप मारल्याने काय होतं, तर गळा हा दोन्ही बाजूला एकसारखा येतो, गुड्या घड्या येत नाहीत आणि ब्लाऊज पिळल्या जात नाही. पहा, असं होतं. तर आता पहा, मी एका बाजूने टीप मारत मारत आले. तर मला जिथं नॉट बसवायची आहे तिथं मी खून करून घेतली आणि यामध्ये नॉट अगोदरच आतून लावून घेतली. पहा, तर नॉट ही अशाच प्रकारे लावायची असते म्हणजे ब्लाऊजचा गळा हा बांधल्यानंतर ती सेपमध्ये आणि व्यवस्थित गळ्याला एका साईडनं फिनिशिंगमध्ये ठेवते. आता पहा, दुसऱ्या साईडनं काय करायचं, याच्यावरती दुसरी खून करून घ्यायची, तिथं आपल्याला नॉट बसवायची आहे आणि दुसऱ्या बाजूचा गळा देखील मध्यातून शिलाई करायचा. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा, गोल गळ्याला शिलाई करताना तुम्ही एका साईडनं करायच्या ऐवजी जर मध्यातनं केली ना, तुमच्या ब्लाऊजला पाठीमागच्या भागाचं जे फिनिशिंग आहे ते प्रॉपर शेपमध्ये येणार. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि शक्यतो सुळसुळीत कापड असेल सिल्क मधलं तर काय करायचं, मध्यातूनच शिलाई करायची. आता पहा, शिलाई करून झाले. मी कट्स मारून घेणार आहे. कट्स मारणे महत्त्वाचं आहे आणि अगदी हळूवार मारायचे म्हणजे काय होतं, साईडचा धागा आपण जो टीप मारलेली आहे ती तुटू वगैरे नाही याची काळजी घ्यायची, नाही तर पुन्हा आपल्याला टीप मारायला लागते आणि पुन्हा फिनिशिंग पहिल्यासारखं येत नाही, असं होतं. पहा, तर आता मी टीप मारल्यानंतर उलट करून घेतला आणि आता गळ्याला आणि कमरेला टिपा मारून घ्यायच्या. तर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. लाईक सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. तर पहा, आता गळ्याच्या बाजूला मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जर सिंपल मशीन असेल तर गळा हा उलट्या बाजूने शिलाई करायचा म्हणजे काय होतं, गळ्याची फिनिशिंग आहे ते प्रॉपर येते. तर पहा, गोल गळा एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त असा माझा आता रेडी होत आलेला आहे. तर गोल गळ्यावरती मी आता तुम्हाला डिझाईन पॅचचा एक छोटासा बनवून लेस बसवून डिझाईन तयार करून दाखवणार आहे. तर डेली यूजसाठी ही डिझाईन खूपच छान आणि खूपच मस्त आहे. पहा, आता काय करायचं, साईडनं पहा ग्लू लावून काय करायचं, त्याच्यावरती हे ब्लाऊजचं कापड आहे ते चिटकवून घ्यायचं असतं. हे महत्त्वाचं आहे. पहा, सुळसुळीत कापड असेल तर अशा प्रकारे तुम्ही जर ग्लू लावून आणि त्याच्यावरती कापड चिटकवलं आणि नंतर त्याच्यावरून टीप मारली तर हे फिनिशिंग खूप छान येतं. पहा, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हा. तर आता मी काय केलं, अस्तरचा आणि ब्लाऊज पीसचा एक तुकडा घेतला. पहा, मधून जॉईंट आहे असा तिरकस कट करून घेतला आणि अस्तरचा तुकडा हा ब्लाऊज पीसवरती मांडून घेतला आणि दोन्ही बाजूनी पहा त्याला मी टीप मारणार आहे तिरकस आणि छोट्या 2 बाजू आहेत साईडच्या त्या ओपन ठेवणार आहे. तर खालच्या बाजूने पण काय करायचं, टीप मारून घ्यायची. तर पहा, अशा प्रकारे सेप तयार झालं. एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आणि गोल सेप आहे तिथंच फक्त कट्स मारायचे, खालच्या बाजूला कट्स मारायची गरज नाही. आता पहा, मोठी पट्टी आहे त्यामुळे माझा अंगठा यात सहजासहजी शिरला आणि पटकन मी ही पट्टी उलट करून घेतली. तर हे महत्त्वाचं आहे. आता उलट करून घेतल्यानंतर काय करायचं, पहा, याला दाबटीप मारून घ्यायची वरच्या आणि खालच्या बाजूंनी. महत्त्वाचं आहे दाबटीप मारणं म्हणजे त्याला शेप येतो प्रॉपर असा. तुम्ही प्रेस पण करू शकता आणि पुन्हा पण टीप मारू शकता. तर सिल्कमधलं कापड आहे, मी काही प्रेस केलं नाही. कडक असेल तर प्रेस केल्यानंतर खूप असे व्यवस्थित त्याला फिनिशिंग येतं. पहा, तर आता याच्यावरती पहा 2 स्पेस असे त्रिकोण बसवायचे आहेत. मला एक बनवला, दुसरा बनवला, दोन्ही एकामेकावरती मांडले आणि हे पहा याच्या मध्यामध्ये मांडले. ट्रायंगल शेपमध्ये ही डिझाईन तयार झाली. पहा, आता पॅचची. आता एक्स्ट्रा खालच्या साईडला होतं ना ते मी कट करून काढलं. आता पहा, याला काय करायचं, असं ठेवून आहे ना शिलाई करून घ्यायचं. जसं जसं तुम्हाला बसवायचं आहे दोन्ही बाजूला एकसारखं बसलं पाहिजे. तर त्याच्यावरती चॉकने खून करून घ्यायची आणि पुन्हा शिलाई करायची. जर तुम्ही डायरेक्ट बसवत असाल तर काय होतं, पॅच हा खालीवरती बसला जातो आणि डिझाईन ही बिघडून जाते. तर ब्लाऊज जसा बिघडतो तसं डिझाईन पण बिघडते. ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला जर एखाद्या कस्टमरच्या ब्लाऊजला जर एखादी डिझाईन शिलाई करायची असेल तर ती प्रॉपर पाहायची, कशी त्याच्या टिप्स असतात पहा, आणि ते टिप्स पाहून ती डिझाईन तयार करायची म्हणजे काय होतं, ते फिनिशिंग खूप छान येतं. पहा, म्हणजे मस्त अशी डिझाईन तयार होते. तर एवढी छान फ्लावरची लेस आहे माझ्याकडं. ही लेस मी आता गळ्याच्या गोल गळ्यावरती बसवून घेणार आहे. पॅचवरती पण बसवली तरी चालते, परंतु मी काही पॅचवरती बसवली नाही. जास्त झकापका केल्यानंतर डिझाईन डेली यूजला छान दिसत नाही. तर आता पहा, गोल गळ्यावरती मस्त अशी मी ही डिझाईन आता प्रॉपर शिलाई करायला सुरुवात केलेली आहे. तर नंतर मी काय करणार आहे,
लेस बसवून घेतल्यानंतर पहा तुम्हाला दाखवते कशी डिझाईन तयार झाली. त्याला मला छोटेसे लटकन पण बनवायचे आहेत. अगदी नाजूक आणि स्मॉल साईजचे लटकन मी याच्यासाठी बनवणार आहे आता पुढे. तर पहा पॅच किती मस्त बसलेला आहे. तर हा पॅच तुम्ही काय करू शकता, मी बोट ठेवलेला आहे म्हणजे तर मध्यामध्ये पहा असा खाली तुम्ही 2 मोती बसवू शकता किंवा 1 मोती बसवू शकता किंवा ओपन पण ठेवू शकता. काहीच अडचण नाही. खूप छान असा हा पॅच तयार झालेला आहे. ओपन पॅच म्हणतात त्याला. तर आता स्मॉल साईजचे लटकन पण मी याच्यासाठी बनवून घेतले पहा आणि खूप सुंदर अगदी 5 ते 6 मिनिटात बनवणारी ही डिझाईन आहे ना 300 ते 350 रुपये तुम्हाला सहज भेटून देणार. आणि एवढी छान डिझाईन मी ब्लाऊजच्या बॅक नेकला बनवलेली आहे. मस्त आणि खूपच छान. तर पाहू शकता फायनल लुक कसा तयार झालेला आहे. खूपच छान आणि खूपच मस्त. अशी डिझाईन नक्की ट्राय करा एखाद्या ब्लाऊजला कस्टमरच्या.